नमस्कार मंडळी. कोणी आपलं कौतुक केलं की आपल्याला खूप आनंद होतो, पण कोणी एखादी शिवी दिली की मन विचलित का होतं? कारण आपण स्वतःला देह समजतो, आत्मा नाही. हा सूक्ष्म अभिमान आपल्या सुखाच्या आड येतोय का? चला जाणून घेऊया. आज 7 मे आणि आज आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या एका अत्यंत मौलिक विचारावर चर्चा करणार आहोत. विषयाचे नाव देहबुद्धीचा त्याग करावा. महाराज म्हणतात, आपल्यात आणि भगवंतामध्ये जर कोणता मोठा अडथळा असेल तर तो म्हणजे अभिमान. आपल्याला वाटतं की आपण खूप मोठे आहोत, आपल्याकडे पैसे आहेत, कीर्ती आहे. पण गंमत बघा, महाराज सांगतात की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा आपला एक वेगळा अभिमान असतो. मी त्याच्या उंबरट्यावर पुन्हा जाणार नाही, ही भावना सुद्धा अभिमानाचीच आहे. हा अभिमान घालवायचा कसा? तर त्याचे उपाय म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेत राहणे, त्यांना पूर्णपणे शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधना करणे. पण लक्षात ठेवा, मी साधना करतोय, आता माझा अभिमान गेलाय असे म्हणणे सुद्धा एक प्रकारचा सूक्ष्म अभिमानच आहे. आपण संसारात राहतो, तिथे थोडा अभिमान लागतोच. जसं एखाद्या वरिष्ठाने आपल्या नोकरांशी वागताना अधिकार गाजवणं गरजेचं असतं, पण तो अधिकार फक्त कामापुरता असावा, त्याचा परिणाम मनावर होऊ देऊ नका. महाराज एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात. परमार्थात आई वडिलांपेक्षा संतांचे ऐकणे जास्त महत्त्वाचे आहे का? कारण ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जे मन स्थिर आहे, तेच आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. सध्या आपली अवस्था कशी आहे? महाराज म्हणतात, पहाटेच्या वेळेसारखी, थोडा अंधार आणि थोडा उजेड. देहबुद्धीचा अंधार घालवण्यासाठी भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणताही मार्ग नाही. आजचा मंत्र, मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. तर मंडळी, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा कधी अभिमानामुळे अडथळे आले आहेत का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.